मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हा अर्ज करायचा आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा अर्ज देण्यात आलाय। आज व्हिडिओमध्ये आपण हा अर्ज कसा भरायचा, कुठून मिळवायचा, कोणती कागदपत्र जोडायची सगळं सविस्तर सांगणार आहे। हैदराबाद गॅझेटच्या आधारे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे आहे त्यांच्यासाठी हा अर्ज जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात हा नमुना अर्ज आहे। ज्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आहे त्यांनी हा अर्ज भरून द्यायला सरकारने सांगितलेला आहे। हा अर्ज आता तुम्हाला कुठे मिळणार आहे, कोणती 11 कागदपत्रे याला जोडायची आहेत, हा फॉर्म कसा भरायचा आहे हे सविस्तरपणे जाणून घ्या। नाहीतर एक जरी चूक झाली तरी तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही। आज व्हिडिओच्या माध्यमातून जे गरजू मराठा बांधव आहेत ज्यांना कुणबी प्रमाणपत्राची गरज आहे त्यांना हा विविध नमुन्यातील अत्यंत अधिकृत अर्ज कसा भरायचा हे सविस्तर दाखवणार आहे। बघू शकता हा अर्ज आहे जिल्हाधिकारी कार्यालय जालना अशा पद्धतीने दिला आहे। दिनांक 2/9/2025 म्हणजे 2 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय जो आला होता तर त्याच्या अनुसार हा गृह चौकशीचा नमुना बनवण्यात आलेला आहे। आता या अर्जामध्ये 9 भाग असणार आहे किंवा 9 सेक्शन्स असणार आहेत। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 9 सेक्शन्स याच्यामध्ये असणार आहे, 9 भाग असणार आहेत। ज्यातला 8वा आणि 9वा भाग जो आहे जो अर्जदाराला भरायचा नाहीये, जो समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे। आता हा अर्ज भरण्याची अगदी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। कोणते कागदपत्र याला जोडायचे आहेत, जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील तर काय करायचं आहे सगळं सविस्तर समजून सांगणार आहोत। जर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर हा अर्जाचा व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघायचा आहे। 2 तारखेला GR आला आणि त्यानुसार हा अर्ज आता तयार झालेला आहे। मराठी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आता याच्यामध्ये प्रशासनाने एक काम थोडंसं हलकं करण्यात आलेलं आहे। हा नमुन्यामध्ये एक छापील अर्ज जो आहे हा प्रत्येक जिल्हा परिषदेमार्फत सामाजिक न्याय विभागामार्फत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट, एक त्रिसदस्यीय समिती गावामध्ये जाणार आहे ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी असणार आहे। त्याबरोबर गावातील पंचमंडळी समक्ष हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। लक्षात घ्या, अर्ज तुमच्या गावात एक समिती घेऊन येणार आहे आणि त्या समितीसमोर अर्ज भरून द्यायचा। फक्त यामधले कागदपत्र तुम्ही तयार ठेवायचे आहेत कारण की 11 महत्त्वाचे कागदपत्र याच्या बरोबर असणार आहे। त्यामुळे 11 कागदपत्र लवकरात लवकर जे लोक काढून ठेवतील आणि ज्या अर्जाला जोडून देतील त्यांना लवकरात लवकर हे भेटणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा अर्ज आहे। ज्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढायचंय त्यांनी नेमकं कसा अर्ज भरायचा सगळं सविस्तर आता आपण पाहणार आहोत। आता पहा, अर्ज तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या मार्फत दिलेला आहे। स्थानिक गृह चौकशी अहवाल नमुना अशा पद्धतीने इथं दिलेला आहे। न्याय पातळीवर समिती करता त्यावरती लिहिलेलं आहे। आता पहिला सेक्शन किंवा पहिला भाग याचा जो आहे अर्जदारांच्या पूर्वजाच्या वास्तव्याचा तपशील। आता पूर्वजाच्या वास्तव्याचा तपशील कशा पद्धतीने द्यायचा तर त्यासाठी 5 महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे। एक आहे शाळेचा दाखला। आता पहा, जर तुमचे शाळेचा दाखला जर असेल तर तो तुम्ही देऊन टाकायचा आहे। आता बरेचसे जण जे लोक शाळेतच गेले नाही त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण त्यांच्यासाठी दुसरे कागदपत्र खाली देण्यात आले। आता पहा, नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल, तुमचं जुनं एखादं वीज बिल असेल तर ते वीज बिल त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे किंवा एखादा नोंदणीकृत दस्त देखील चालणार आहे। त्यानंतर पुढचं आहे ग्रामपंचायत दाखलं। याच्याऐवजी ग्रामपंचायत दाखले जर असतील, हयातीचा दाखला असेल किंवा तुमचा रहिवासी दाखला असेल तर तोही चालणार आहे, किंवा तुमचा महसुली दस्त असेल किंवा इतर कोणतेही शासकीय दस्त या ठिकाणी चालणार आहे, किंवा माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या समितीने ठरवून दिलेले दस्त किंवा एक प्रतिज्ञापत्र, शपथपत्र या ठिकाणी लागणार आहे। आता हे पुरावे होते कशाचे? अर्जदाराच्या पूर्वजांच्या वास्तव्याचा तपशील, अर्जदाराचा नाही, अर्जदारांचे जे पूर्वज होते ज्यांची नोंद त्या ठिकाणी एक मराठा कुणबी म्हणून आहे त्यांच्यासाठीचे। आता जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी सर्वसाधारण कागदपत्रे आपण पाहूयात। तर 11 महत्त्वाची कागदपत्रे आहेत। प्रत्येक कागदपत्र महत्त्वाचं आहे। एकाही कागदपत्रात चूक झाली तर मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो। पहिलं कागदपत्र आहे अर्जदार याचा प्रवेश निर्गम उतारा। प्रवेश निर्गम उतारा याच्यासाठी आवश्यक असणार आहे। दुसरं म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळेत प्रवेश निर्गम उतारा व जात प्रमाणपत्र जर असेल याच्या स्वसांख्यिकीत प्रती त्या ठिकाणी लागणार आहे। एकतर शाळा सोडल्याचा दाखला द्या किंवा शालेय प्रवेशाचा निर्गम उतारा व जात प्रमाणपत्र या दोन्हीपैकी एक लागणार आहे। तिसरं अर्जदारांचे सख्खे भाऊ, सख्खी बहीण, सख्खे काका किंवा सख्खी आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र यांच्या स्वाक्षंकित प्रती त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर चौथं, वडील किंवा सख्खे काका यांच्या सेवापटाची प्रत किंवा पहिल्या पानाचा उतारा याची स्वसाक्षंकित प्रत लागणार आहे। स्वसाक्षंकित प्रत म्हणजे त्याची झेरॉक्स काढायची आणि स्वतःच्या सहीनं ती जमा करायची। 5वं, मानव दिनांक 13 ऑक्टोबर 1967 च्या अगोदरचा शालेय किंवा महसुली पुरावा त्या ठिकाणी लागणार आहे। 1967 13 ऑक्टोबर 1967 च्या पूर्वीचा पुरावा लागणार आहे। त्यानंतर 6वं, इतर रक्त नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र इथे लागणार आहे।
सातवा कागदपत्र तहसीलदार यांचं रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. आठवं रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा आधार कार्ड याचं म्हणजे अर्जदाराचं किंवा वडील साक्षांकित प्रत याची लागणार आहे. नववं विवाहित स्त्रीसाठी ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही हा दाखला काढत असाल तर त्यांची स्वतःचा शालेय दाखला, प्रवेश निर्गम उतारा, तसेच आजोबा, वडील, भाऊ किंवा आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचं प्रमाणपत्र, सासरकडील मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतात. 10वा आहे वंशावळ प्रतिज्ञापत्र, नातेवाईकांचं प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक प्रतिज्ञापत्र व शपथपत्र. तर हे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तिसरं आहे पहा अर्जदार याची जी सामाजिक पार्श्वभूमी. आता अर्जदाराची जात इथे लिहायची आहे. अर्जदार कुणबी जातीत असण्याचा दावा करतोय का, इथे होय किंवा नाही लिहायचं आहे. गावातील किंवा कुळातील इतर व्यक्ती कुणबी जात प्रमाणपत्र आहे का. आता गावातील किंवा कुळाचं तुमच्या जर कोणा जर असेल तर ती येस किंवा नो, होय किंवा नाही तिथे लिहायचं आहे. जर होय असेल तर त्या व्यक्तींचं नाव लिहायचं आणि त्यांचं नातं, उदाहरणार्थ तुमच्या वडिलांचं असेल तर वडिलांचं नाव लिहा, नातं लिहा. आजोबाचं असेल तर आजोबाचं नाव, नातं लिहा. आत्या असेल, काका असेल, मावशी, चुलती कुणी असेल त्यांचं नातं नाव लिहा. आता त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे का, होय किंवा नाही लिहा. प्रतिज्ञापत्राची छायांकित प्रत संलग्न आहे का, जोडली आहे का, होय किंवा नाही लिहा. जातीबद्दलचा कोणताही पुरावा नसल्यास प्रतिज्ञापत्र दिले आहे का हे देखील लिहायचं आहे. आता चौथा भाग महत्वाचा, अर्जदार याचा शेतीचा तपशील, भूमीत भूधारक किंवा भूमी. अर्जदार भूधारक आहे का, म्हणजे काहीतरी जमीन आहे का, असेल तर टिक मार्क करा. भूमी म्हणजे कुठली जमीन नाही तिथे टिक मार्क करा. बटाईदार किंवा शेतमजूर जर असेल तरी देखील तिथे टिक मार्क. म्हणजे 3 ऑप्शन दिले आहेत, 3 पैकी कुठल्या याच्यावर करू शकता. शेत जमिनीचे कोणते कोणते दस्तावेज आहे, जर शेत जमीन असेल तर दस्तावेज आहेत का, होय म्हणायचं. आणि जर असतील तर तुम्ही नमूद करायचे, म्हणजे 7/12 आहे का, 8 आहे का, किंवा काय डॉक्युमेंट आहे ते तिथे लिहायचं आहे. प्रतिज्ञापत्र दिलं असेल तर होय किंवा नाही असं लिहायचं आहे. त्यानंतर 5वा आणि महत्त्वाचा भाग समितीचे स्थानिक माहितीच्या आधारे निरीक्षण. आता जी समिती येणार आहे त्यांच्या माहितीच्या आधारे निरीक्षण असं होणार, अर्जदार व त्याच्या कुटुंबाच्या या गावातील दीर्घकाळ वास्तव्याचा मानव पुरावा दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीच्या असल्याची पुष्टी होते का. म्हणजे समितीने पाहिलं की 1967च्या आधीच्या तुम्ही या गावात दीर्घकाळ वास्तव्याला होते का, याचा पुरावा जर असेल तर होय किंवा नाही. आता 6वं सोबत सर्व प्रतिज्ञापत्र, अर्जदार व नातेबंद व्यक्तींची नातेवाईक यांच्या जात प्रमाणपत्र प्रती, वास्तव्याचे पुरावे, त्याचबरोबर जमीन नसल्याचा पुरावा सगळं काही जोडलेलं आहे का याची जी माहिती आहे ती इथं द्यायची आहे. त्यानंतर पंचलोक आणि यांच्याबाबतचा तपशील. आता पंचलोक जे आहे, जे पंच येणार आहे तर ते संपूर्ण नाव लिहिणार, गावाचं नाव लिहिणार आणि त्यांचा स्वाक्षरीने अंगठा खाली देणार. आता समितीचं मत काय असणार आहे, आता समिती तर खाली मत नोंदवणार आहे. त्यांनी लिहिलंय आम्ही सही करणारे, आता 8वा 9वा सेक्शन तुमच्यासाठी नाही आहे, आम्ही सही करणारे समिती सदस्य खातरजमा करतो की वरील माहिती ग्रामस्तरावर चौकशी करून साक्षीदार व कागदपत्राच्या आधारे तयार केली आहे. सदर माहितीच्या आधारे अर्जदार श्री, इथं तुमचं नाव, यांना कुणबी मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्वागित करणे योग्य अयोग्य वाटते अशी आमची धारणा आहे. तिथे योग्य किंवा अयोग्य लिहितील आणि रिक्त जागी ती त्यांची माहिती नोंदवतील. याच्यावर जे नाव सह्या शिक्क्या ज्यांचे असणार आहे तर ते ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा सही आणि शिक्का याच्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म असणार आहे तो हा फॉर्म आहे. तर हा फॉर्म तुम्हाला लवकरच तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग यांच्याकडून येणार आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी अधिकारी यांची समिती तुमच्या घरी येऊ शकते आणि त्यांच्या समोरून हा फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतला जाऊ शकतो. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतायत, तुम्ही आतापर्यंत काय प्रोसेस केली, अशी समिती तुमच्या घरी आली का, तुम्हाला आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मिळालं का, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.